पनवेल तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी नगराध्यक्ष भावना घाणेकर उपस्थित होत्या। अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान त्यांनी उमेदवारांसोबत उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दिला। यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहोत। आमच्या पनवेलला वेगळं समीकरण असलं तरी पनवेल ग्रामीण असेल, उरण असेल, इथं आपण बघाल महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडी झाली नव्हती तेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत होतो आणि आज आम्ही एक दिलाने एक मनाने या ठिकाणी निवडणुका लढवत आहोत। उमेदवारी अर्ज भरत असताना किंवा उमेदवाऱ्या देत असताना सुद्धा कुठल्या एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये या उमेदवाऱ्या दिल्या गेल्या। फॉर्म भरत असताना पण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेलला, आता मी उरणला फॉर्म भरून आलो, या ठिकाणी गव्हाणचे फॉर्म या ठिकाणी भरले, परंतु अत्यंत उत्साह लोकांमध्ये आहे आणि ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार असा मला विश्वास आहे। त्यांना आवाहन करेन की चांगली लोक, चांगल्या विचाराची लोक आणि आपल्यासाठी कायम धावून येणारी लोक आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून द्यायचे आहेत। हेच आवाहन करीन की तुम्ही आमच्या सोबत महाविकास आघाडी सोबत राहून आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा या ठिकाणी फडकवायचा। जिल्हा परिषदेला या ठिकाणी निवडणुकीला बाळ्या मामा असतील, रोहित दादा असतील, परवाच आमची उरणला महाविकास आघाडीची विजयाची सभा आहे NI स्कूलच्या ग्राउंडवर, तेव्हा रोहित दादा येणार आहेत, आव्हाड साहेब येणार आहेत, बरेचसे नेते त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपण बघाल सगळे नेते जेवढे जेवढे येऊ शकतात तेवढे नेते या ठिकाणी येणार आणि प्रचाराला। आणि बाळ्या मामा असतील, बाळ्या मामांनी सांगितले मला जिथं जिथं बोलवाल तिथं तिथं मी यायला तयार। भाजपामध्ये सुद्धा जे लोकांनी उमेदवारी अर्ज भरला ते तपासून बघा, पहिले महाविकास आघाडीचे होते, तर एखाद दुसरा आमच्याकडे आला तर तो आमचाच असेल, त्यामुळे काय इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही। ऑलमोस्ट आमचेच उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि आयात केलेले उमेदवारी दिलेले आहेत आणि हे आमची लोक आहेत, ही आमच्याकडे येणार नाही तर कोणाकडे जाणार।